सध्याची परिस्थिती जर बघितलं तर वाहकनगर आपल्या भारतामध्ये आणायचे चाललंय लंडनमधून. खरं तर यावर राजकारण चालू आहे का की आपण इतिहासक आहात, जाणकार आहात, खरंच ते नकं छत्रपती शिवरायांचे आहेत का? आपली भूमिका काय? युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या जगाचं प्रेरणास्थान आहे. त्यांनी स्पर्श केलेली कुठलीही वस्तू आमच्यासाठी पवित्र आणि श्रद्धेयच आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्लंडवरून भागनकं भारतात येणार हे जाहीर झालं, तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक चर्चा आणि इतिहास संशोधकांमध्ये मतमतांतर सुरू झाली. या साऱ्यांवर अनेक संशोधकांनी अत्यंत स्पष्टपणे पुराव्यानिशी असं मत मांडलं की व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी भागनकं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली नाहीत. यावर माननीय आदित्यजी ठाकरे यांनी सरकारनं यावर स्पष्टता करावी असं सांगितलं आणि जर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असतील तर भारतामध्ये त्या भागनकांसाठी एक मंदिर उभा करावं आणि ती भागनकं शिवभक्तांसाठी दर्शनासाठी ठेवावी असं मांडलं किंवा अशी भूमिका घेतली. मुळातच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हा विषय राजकीय विषय नाही, हा विषय शिवभक्तांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. 1818 साली जेम्स ग्रँड डफला ही भागनकं मिळाली. 1818 म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. या दिवसानंतर 160 वर्षांनी ग्रँड डफला ही भागनकं मिळाली. त्याचा नातू ॲड्रियन ग्रँड डफ यानं ती व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला दिली. आता ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही भागनकं ठेवली तिथं काय लिहिलंय तर त्या भागनकाच्या तिथे लिहिलंय भागनकं निळे पोलाद, म्हणजे त्या धातूने ती बनलेत. त्याच्या खाली लिहिलंय मराठा आणि त्याच्या खाली लिहिलंय 17वे शतक आणि त्याच्या पुढं कंसात प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचा कॅटलॉग बघितला, त्यांची सगळी वेबसाईट बघितली, आवर्जून त्याचा अभ्यास केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असा कुठंही दावा करत नाही की तिथं असलेले भागनकांनीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग 1848 साली लेडी फॉकलंड म्हणजे लॉर्ड फॉकलंड यांच्या पत्नी जो मुंबईचा गव्हर्नर होता तो 1848 साली त्या साताऱ्यात आल्या. सातारच्या राजघराण्याला त्यांनी भेट दिली. त्यावेळी सातारच्या राजघराण्यातल्या राजस्त्रियांनी ज्या भागनकांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला ती भागनकं त्यांना दाखवली, ती त्यांनी पाहिली, त्याची नोंद त्यांनी आपल्या पुस्तकात करून ठेवलेली आहे. म्हणजे 1848 साली ज्या भागनकांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला ती भागनकं साताऱ्याच्या राजघराण्याच्या ताब्यातच आहेत. मग 1818 साली ग्रँड डफला मिळालेली भागनकं कुठली? भाग 1. आता 1875 साली याच ग्रँड डफचा मुलगा माउंट स्टुअर्ट ग्रँड डफ हा ज्यावेळी भारतामध्ये होता त्यावेळी तो 1875च्या 28 फेब्रुवारीला पुण्यात आला. 1 मेला त्यानं अजिंक्य तारा बघितला आणि 2 मेला त्यानं साताऱ्याच्या छत्रपतींची भेट घेतली. त्यावेळी साताऱ्याच्या छत्रपतींनी राजघराण्यातली शस्त्र त्यांना दाखवली आणि त्या शस्त्रांमध्ये ज्या भागनकांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढलाय ते भागनकसुद्धा साताऱ्याच्या छत्रपतींनी म्हणजे राजाराम महाराज तिसरे यांनी माउंट स्टुअर्ट ग्रँड डफला दाखवलं. म्हणजे 1875 साली सुद्धा ज्या भागनकांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला ती भागनकं सातारा राजघराण्याच्याच ताब्यात आहेत. 1907 साली मॉडर्न रिव्ह्यू नावाच्या मासिकामध्ये सातारा राजघराण्यातल्या शस्त्रांची म्हणजे 2 भागनकं आणि भवानी तलवार यांचं छायाचित्र आणि नोंदी प्रकाशित झाल्यात. म्हणजे 1907 साली सुद्धा भागनकं कुठं आहेत? सातारा राजघराण्याच्या ताब्यातच आहेत. 1919 सालापर्यंत ती भागनकं सातारा राजघराण्याच्या ताब्यातच असल्याचे पुरावे, नोंदी आणि छायाचित्र उपलब्ध आहेत. मग आता 1919 पर्यंत भागनकं जर राजघराण्यातच आहेत तर त्याच्या अगोदर 100 वर्षापूर्वी 1818 साली ग्रँड डफला मिळालेली भागनकं कुठली? हा प्रश्न उपलब्ध. तर ह्याचं उत्तर असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नव्हे अशी अनेक भागनकं बनवली होती आणि त्यातलं एक भागनक हे ग्रँड डफला मिळालं. बरोबर. अर्थात
याच वाघनकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला असा कुठेही उल्लेख नाही आणि त्याचा सबळ पुरावा आत्तापर्यंत कुठल्याही इतिहास संशोधकाला मिळालेला नाही. पण हे वाघनक महाराष्ट्रातूनच इंग्लंडला गेलंय, हे वाघनक छत्रपतींच्या राजघराण्यातूनच गेलंय, त्यामुळे ते भारतामध्ये परत येतंय याचा आनंदच आहे, निश्चित आनंद आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे 7वा एडवर्ड याला भेट दिली. आता ती जी महाराजांनी वापरलेली आहे आणि ह्याचे लिखित नोंदी ह्या कोल्हापूरच्या सिलेखान्यात आहेत, त्या कोल्हापूरच्या पुराविलेख कार्यालयात आहेत आणि त्या प्रिन्स ऑफ वेल्सनं इंग्लंडला गेल्यावर त्यांच्या कॅटलॉगमध्ये तशा नोंदी सुद्धा करून ठेवलेल्या आहेत. जे जगदंबा तलवारीच्या बाबतीत पुरावे आहेत, नोंदी आहेत, सगळं आहेत, तसं वाघनका मात्र जे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये वाघनक आहे त्याच्याबद्दल अशा नोंदी आढळत नाहीत. आमची अशी इच्छा आहे की हे वाघनक परत येत आहे, आनंदच आहे, पण ते 3 वर्षासाठी कर्जावून न येता ते कायमस्वरूपी भारतात आलं पाहिजे आणि जी जगदंबा तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे आणि इंग्लंडमध्ये आहे तीही परत आली पाहिजे आणि ती कायमस्वरूपी भारतात राहिली पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. शिवसेनेचे नेते म्हणतात की यावेळेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, आपली भूमिका काय? एक नेता, एक मैदान, एक पक्ष हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात गेली सलग 46 वर्ष चालत आले. आताही ते बदलणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार, त्याच ताकदीनं होणार. नांदेडची जी घटना घडली, आतापर्यंत 35 लोकांचा त्यामध्ये बळी गेलेला आहे. ही यंत्रणा कशी बघता येईल? आरोग्य यंत्रणा, तुम्ही जसे म्हटले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे कार्य केलं, खरंच त्याला अनुषंगाने हे योग्य आहे का? नाही, आमच्यासारख्याला हाच प्रश्न पडतो ना. ज्यावेळी महामारी होती, इतर संकट होती, त्या काळात महाराष्ट्र सुखरूप या संकटातून बाहेर आला. आता तसं कुठलंही संकट नाही. मग असं असताना सुद्धा असं जर काही घडत असेल म्हणजे 48 तासामध्ये 35 मृत्यू होत असतील, 24 तासामध्ये 12 मृत्यू होत असतील, तर ही किती दुर्दैवी घटना आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाईच केली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एवढ्या संकटातनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र सुखरूप बाहेर काढला. मग आता आरोग्य खात्याकडं प्रशासनाचं लक्ष नाही का? शासनाचं लक्ष नाही का? तिथं औषधांचा तुटवडा होता का? औषधांच्या तुटवड्यामुळं ते रुग्ण दगावलेत का? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.